नमस्कार, मी अजित चव्हाण. राज्यामध्ये सत्ताबदल झाल्यानंतर ऊर्जा खातं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि विद्यमान ऊर्जा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आलं आणि झालेला बदल आपण सगळ्यांनी पाहिला. एक ऊर्जावान महाराष्ट्र आपल्याला देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये दिसतोय. ऊर्जा खात्यामध्ये अतिशय कमी कालावधीमध्ये झालेले बदल आणि सक्षम झालेलं हे खातं महाराष्ट्राला प्रगतीपथावरती नेण्यामध्ये अतिशय अग्रेसर आहे. नेमकं महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळालेलं आहे, या 2 वर्षात काय बदल झालेत आणि आगामी काळामध्ये या सगळ्याचे काय सकारात्मक पडसाद महाराष्ट्राच्या प्रगतीवरती असतील, त्याबाबत आपण चर्चा करूयात. माझ्याबरोबर पक्षामधले आमचे सहकारी, भारतीय जनता पक्षाचे सहमुख्य प्रवक्ते, अर्थतज्ञ आणि महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक जी आहेत. पाठक सर, आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. या मुलाखती पाठीमागचा उद्देश की ऊर्जा खातं हे ऊर्जावान झाल्याचं स्पष्टपणे जाणवतंय आणि राज्याच्या ग्रामीण भागामधलं भारनियमन अतिशय जवळपास संपलेलं आहे. एक अतिशय क्रांतिकारी डिसिजन आपण घेतोय, तो म्हणजे शेतकऱ्यांना दिवसा वीज आपण मोफत देणार आहोत. अशा अनेक निर्णयांनी ऊर्जा खातं झळाळून गेलेलं आहे. आपण स्वतंत्र संचालक म्हणून या खात्याचं काम पाहता, कसं विश्लेषण करा? बघा, महाराष्ट्र हे नेहमीच ऊर्जा क्षेत्रामध्ये अग्रेसर होतं आणि देशातल्या इतर राज्यात देखील आपल्या राज्याला फॉलो करत आलेले आहे. आपल्याला चांगल्या ऊर्जा मंत्र्यांची जी परंपरा लागली आहे, त्यात स्वतः स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे, नंतर अजितदादा पवार, दिलीप वळसे पाटील आणि स्वतः चंद्रशेखर बावनकुळे अशी ती परंपरा लाभलेली आहे. त्यांनी जे काही काम केलं त्यामुळे महाराष्ट्र एका स्टेजपर्यंत आलाच होता. मात्र आपण विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे की गेल्या 2 वर्षापासून सध्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काय वेगळं केलं? मी नक्कीच म्हणेल की त्यांनी अतिशय वेगळ्या वाटा त्यांनी स्वीकारल्या आणि महाराष्ट्राचा जो वर्षानुवर्ष असलेला प्रॉब्लेम आहे तो त्यांनी सॉल्व्ह केला. ज्याला म्हणतात ना की कोर इश्यूला हात घालणं, अशा प्रकारचं त्यांनी केलं. मग कोर इश्यू काय? तर मुळामध्ये आपण ऐकतो की महावितरण कंपनी ही नेहमीच लॉसमध्ये आहेत, नुकसानीमध्ये आहे. नुकसानीमध्ये असल्याचं कारण काय? तर महाराष्ट्रामध्ये विजेची जी मागणी आहे त्याच्या 30% कन्झम्पशन हे शेतकरी करतात आणि शेतकरी काही कारणास्तव त्या विजेचं बिल चुकवू शकत नाही. त्याचं प्रामुख्याने कारण असं आहे की त्यांना आपण विजेचा सप्लाय हा रात्री करतो आणि रात्री त्यांना त्या विजेचा उपयोग नाही. आता त्यांना रात्री का करतो? कारण परत हा डिमांड आणि सप्लायचा खेळ आहे. आपलं जे नेटवर्क आहे त्याच्या बँडविड्थशी देखील तो संबंधित विषय आहे. मग या शेतकऱ्यांच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह न करू शकल्यामुळे महावितरणला 30% रिकव्हरीचा प्रॉब्लेम होता, लॉसेस होते. मग देवेंद्रजींनी आल्याला काय केलं तर त्यांनी एक असा फॉर्म्युला काढला की माझ्या शेतकऱ्यांना मी दिवसा वीज देऊ शकेल का, आणि मग दिवसा जर मी त्यांना वीज दिली तर त्यांचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आहे आणि मग महावितरणचा 30%चा जो रिकव्हरीचा प्रश्न आहे तो देखील सॉल्व्ह होत आहे. तर त्यांची शेतकऱ्यांची रिक्वायरमेंट किती? तर साधारणतः 16,000 मेगावॅटची. तर त्या 16,000 मेगावॅटपैकी त्यांनी 9,000 मेगावॅटचे टेंडर आल्याला ताबडतोब क्लिअर केले. आणि त्यात असं वाटतं की सोपं काय, मुळामध्ये कठीण असं होतं की 9,000 मेगावॅटसाठी सोलारसाठी जागा कुठून आणणार. तर देवेंद्रजींनी स्वतः महाराष्ट्रातल्या सगळ्या कलेक्टरसोबत बैठक घेतली आणि त्यांना सांगितलं की जिथे जिथे सरकारी जागा उपलब्ध आहेत त्या जागा, किंवा जिथे जिथे की सरकारी जागा उपलब्ध नसतील तिथे शेतकऱ्यांच्या जागा घ्या आणि शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रति एकर दराने वर्षाला मोबदला द्या. दरवर्षी 3-3% त्याच्यामध्ये वाढ होणार आहे. 25 वर्षाचं लीज ॲग्रीमेंट होणार आहे. म्हणजे कोणाची जमीन सरकार न घेता केवळ लीजवर घेऊन त्यांनी जमिनीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. त्यामुळे असं डिस्ट्रीब्युटेड सोलर नेटवर्क जगामध्ये पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये ही 9,000 मेगावॅट वीज शेतकऱ्यांना दिवसा मिळायला सुरुवात होणार आहे. विश्वासजी, निवडणुकीच्या राजकारणामधला शेतकऱ्यांसाठी मोफत वीज हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे आणि विरोधक असं म्हणतात की ही फुकट वीज चुनावी जुमला असेल. जसं काँग्रेसनं सांगितलं होतं की आमची प्रिंटिंग मिस्टेक झाली, आम्ही शेतकऱ्यांना मोफत विजेसंदर्भात काही बोललो नव्हतो. याला काय ठोस उत्तर आहे? नाही, बघा की देवेंद्रजी आणि सध्याचं सरकार म्हणजे एकनाथजी आणि अजितदादा पवार हे एखादी जर घोषणा करतात तर त्याचं नियोजन देखील करतात. आपण शेतकऱ्यांना 30% जी वीज द्यायचो त्या विजेचा दर साधारणतः 1 किंवा ₹1.5 शेतकऱ्यांना पडायचा आणि ते ₹1.5 देखील येत नसे. मात्र महावितरणला त्या विजेची जी किंमत चुकवावी लागते ती ₹8 आहे. म्हणजे ₹8 - ₹1.5 हे जे अंतर होतं
हे अंतर तुमच्या आमच्यासारख्या किंवा औद्योगिक ग्राहकांकडनं आपण रिकवर करतो क्रॉस सबसिडीमधनं आणि सरकारकडनं सबसिडी म्हणून. म्हणजे सरकारवर देखील मोठ्या प्रमाणात सबसिडी क्रॉस सबसिडीचा बोजा पडत आलेला. तर त्यामुळे उद्योजकांची देखील एक ओरड होती की तुम्ही आम्हाला महागात वीज विकताय, कारण त्यांच्या भरोश्यावर आपण शेतकऱ्यांना स्वस्तात वीज द्यायचो. म्हणजे 8 रुपयाची वीज आपण जी 1.5 रुपयात शेतकऱ्यांना देणार होतो, आता ती वीज आपण 3 रुपयात देतो त्यांना. म्हणजे 8 आणि 3 मधलं हे जे गणित आहे हे तसंच त्याच्यात सॉल्व्ह होणार आहे. त्यामुळे देवेंद्रजी हे अतिशय चाणाक्ष असे मॅथमॅटिशियन देखील आहे. त्यामुळे त्यांचे हे जे पैसे वाचणार आहे त्या पैशातनं त्यांनी शेतकऱ्यांना आपण का म्हणून फुकटामध्ये वीज देऊ नये अशा प्रकारचा विचार केला. त्यामुळे अतिशय लॉंग टर्म सस्टेन होणारी ही योजना आहे. विश्वासजी, महाराष्ट्राला एक खूप मोठी अडचण मध्यंतरीच्या काळामध्ये होते, ती म्हणजे भारनियमनाची. आता याच्यावरती जवळपास नियंत्रण मिळवण्यामध्ये महावितरणला यश आलेलं आहे. काय नेमका हा फॉर्म्युला होता आणि कसं हे यश आपण मिळवू शकलो? बघा, 2004 ते 2011चा काळ आठवा. केंद्रामध्ये UPAचं सरकार होतं, महाराष्ट्रामध्ये देखील महाविकास आघाडीचं किंवा यांचं सरकार होतं. यांनी प्रत्येक ठिकाणी सर्वत्र लूटच केली होती. उदाहरण देतो की सुशीलकुमार शिंदे हे केंद्रीय ऊर्जा मंत्री होते. ते एकेकाला बोलून सांगायचे की पॉवर प्लांट लावा, आणि लोकांनी पॉवर प्लांट्स लावले. आणि साध्या बेसिक गोष्टी देखील त्यांनी हिशोबात घेतल्या नाही. त्या म्हणजे पॉवर प्लांट लावल्यानंतर त्यांना कोळशाचं लिंकेज कुठून मिळणार, म्हणजे कोल लिंकेज नाही, फ्युएल सप्लाय ॲग्रीमेंट नाही. समजा फ्युएल सप्लाय ॲग्रीमेंट असेल तर त्यांची वीज कोण विकत घेणार, म्हणजे पॉवर पर्चेस ॲग्रीमेंट नाही. अशा गोंधळाच्या स्थितीमध्ये महाराष्ट्राला टाकलं. त्यामुळे वीज निर्मितीची क्षमता आपली कमी होती, डिमांड वाढत गेली. त्यामुळे लोड शेडिंग करण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. मात्र 2014ला जेव्हा आपलं सरकार आलं, देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आणि चंद्रशेखरजी बावनकुळे ऊर्जा मंत्री झाले, देवेंद्रजींनी सांगितले की माझी पहिली प्रायोरिटी की लोड शेडिंग मुक्त महाराष्ट्र करा. म्हणजे महाराष्ट्रामध्ये वीज निर्मिती जरी कमी होत असेल तरी तुम्ही इतर राज्यातनं वीज इम्पोर्ट करा, आयात करा, मात्र माझ्या ग्राहकांना दिवस रात्र वीज द्या. आणि म्हणून आपण जर बघितलं की 2014 नंतर एक लोड शेडिंग मुक्त महाराष्ट्र आपल्याला पाहायला मिळाला. आता पुढचं पाऊल असं की शेतकऱ्यांना दिवसा जी वीज हवी आहे, ज्याच्यामुळे त्यांचं पीक आणि प्रोडक्शन वाढणार आहे, त्या दृष्टीने दिवसा देखील त्यांना वीज मिळायला लागलेली. आणि याच्यातनं महावितरणचं अर्थगणित देखील सुधारणार आहे. महावितरण जर आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली तर मग इतर ग्राहकांना देखील अजून चांगल्या सेवा आणि विजेचे दर कसे कमी करता येईल या दृष्टीने प्रयत्न करता येईल. विश्वासजी, अनेक महत्त्वाकांक्षी योजना या महाराष्ट्रामध्ये ऊर्जा खात्याच्या वतीनं राबवण्यात येत आहेत. काय त्या योजना आहेत आणि त्याचा दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या आगामी प्रगतीवरती होणार आहे? बघा, महाराष्ट्राच्या प्रगतीपेक्षा मी असं म्हणेल की माननीय नरेंद्र मोदीजींनी 5 ट्रिलियन इकॉनॉमीचं लक्ष उराशी बाळगलेलं आहे. आता मोदीजी 2014मध्ये जेव्हा आले तेव्हा आपली अर्थव्यवस्था $2 ट्रिलियन होती आणि त्यांनी 5 ट्रिलियनचं लक्ष घेतलं होतं. आज किती आहे आपली अर्थव्यवस्था? $2 ट्रिलियन आपण 4 ट्रिलियनपर्यंत पोहोचलेलो आहे. त्यामुळे मोदीजी जे म्हणतात ते करून दाखवतात, हे सिद्ध झालेलं आहे. आता त्यांना 2027पर्यंत ही अर्थव्यवस्था 5 ट्रिलियनपर्यंत न्यायची आहे. आणि 5 ट्रिलियनपर्यंत जर देशाची अर्थव्यवस्था आपल्याला न्यायची असेल तर महाराष्ट्राला त्याचा 1 ट्रिलियनचा हा वाटा घ्यावाच लागेल. आणि म्हणूनच माननीय एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि आता अजितदादा यांनी देखील महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन करण्याचा त्यांनी चंग बांधलेला आहे. आणि ते जर करायचं असेल तर आज आपली राज्याची विजेची जी मागणी आहे, म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्र असं एकत्र जर धरलं तर साधारणतः 30,000 मेगावॅटची आहे. ही 30,000 मेगावॅटची मागणी आपल्याला 45,000 मेगावॅटपर्यंत न्यावी लागेल. मग त्या दृष्टीने आपलं नियोजन सुरू आहे. आता हे करताना 45,000 मेगावॅट वीज कुठून येणार? नवी पॉवर प्लांट्स आपण टाकतोय, इतर राज्यातनं पॉवर पर्चेस ॲग्रीमेंट करतोय, पंप स्टोरेजच्या माध्यमातून आपण वीज निर्मिती करणार आहे. पंप स्टोरेज म्हणजे असं की डोंगरावरनं येणारं वाहतं जे पाणी आहे त्याच्यातनं हायड्रो वीज म्हणजे जलविद्युत तयार करायची आणि आलेलं पाणी हे परत वर चढवायचं पंपच्या माध्यमातून. आणि ती जी ऊर्जा आहे ती सोलारची वापरायची, म्हणजे पूर्ण अक्षय ऊर्जा. तर पंप स्टोरेजच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणामध्ये वीज निर्मिती करणार आहे. त्याच्यानंतर पवन ऊर्जा आपण करतोच आहे. सोलार मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये चालू आहे. म्हणजे गेल्या 10 वर्षापूर्वी आपण कुठेच नव्हतो.
आज महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात पुढे चाललं आहे. मी आता सांगितल्याप्रमाणे 9 आणि हे 3 12,000 मेगावॉट तसेच जोडल्या जातात आहे. देवेंद्रजींनी 45,000 मेगावॉटची जी आवश्यकता आहे त्या दृष्टीने महापारेषणची त्यांनी कॉरिडॉर केलेले आहेत. मोठे मोठे सबस्टेशन्स येतात आहे. RDSS नामक एक स्कीम आहे, त्याच्या माध्यमातून 42,000 कोटीचं इन्व्हेस्टमेंट सुरू झालेलं आहे. जोपर्यंत आपलं इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत होणार नाही तोपर्यंत फेल्युअर्स होणार नाही, लॉसेस कमी होतील, विजेचे दर आपल्याला कमी करता येतील. आणि हे करताना जे सुदूर भागामध्ये शेतकऱ्यांपर्यंत आजपर्यंत वीज पोचली नाही अशा लोकांना आपण सोलर पंप देत आहे. म्हणजे आता तर त्यांनी स्कीम काढली की मागेल त्याला सोलर पंप, म्हणजे 9 लाख सोलर पंप आपण देणार आहे. म्हणजे सौर ऊर्जेच्या माध्यमातून त्यांना विहिरीवर पंप लावता येतील, पाण्याचा उपसा करता येईल आणि आपल्याला त्यांचं जे पीक आहे त्याची आपल्याला म्हणजे प्रोडक्शन देखील वाढवता येईल. विश्वासजी, खूप अशा गोष्टी होत्या ऊर्जा खात्याशी संबंधित की ज्याचा भयानक मोठा उद्रेक होता, पण लोक त्या जणू विसरून गेलेत. त्यापैकी एक लोडशेडिंग एक आपण सांगितलं. उद्योजकांचा विजेच्या बाबतीमधला कायम असा एक घोषा असायचा की आम्हाला या राज्यामध्ये वीज कमी पडते, वीज कमी पडते, आम्हाला अजून वीज हवी. म्हणजे मला आठवतंय महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये असताना किंवा तत्कालीन काँग्रेसचं सरकार या राज्यामध्ये असताना उद्योजकांना ब्रेक घ्यायला लागायचे की 2 दिवस इंडस्ट्री बंद, 3 दिवस इंडस्ट्री बंद, कारण विजेचा पुरवठा नाही. या सगळ्यावरती कशी मात करू शकलो आपण? त्याचं कारणच आहे की मुळामध्ये आज 5 मिनटं जर वीज गेली तर आपला उद्रेक उडतो. पूर्वी असं की वीज गेली आहे ना, सकाळी गेली ना मग संध्याकाळपर्यंत येईल असं लोकांनी स्वीकारलं होतं, निवांतपणा एकदम. मात्र 14ला जेव्हा देवेंद्रजी आले तर त्यांनी जवळजवळ 3,000 मेगावॉटचे नवीन थर्मल पॉवर प्लांट्स त्यांनी कमिशन केले, चालू केले. विंड आणि सोलारच्या माध्यमातून वीज निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केली. हायड्रो तर आहेच आणि आता इतर सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून वीज निर्माण होत्या. त्यामुळे महाराष्ट्र हा वीज निर्मितीच्या बाबतीत सक्षम आहेच. त्यामुळे महाराष्ट्र पुढच्या 1 वर्षामध्ये महाराष्ट्र राज्यातनं वीज एक्सपोर्ट करेल, इतर राज्यांना देईल, अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे लोड शेडिंग आता इतिहास जमा झालेला आहे. ज्या पद्धतीनं आता अनेक मोठ्या उद्योगांच्या घोषणा या महाराष्ट्रामध्ये झाल्या, ते पाहता मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक जी आहे ती ऊर्जा क्षेत्रात देखील आली का, खाजगी गुंतवणूक. आणि लोकांची, कर्मचाऱ्यांची किंवा इतर लोकांची कायम अशी एक भीती असते की आता कंपनी झाली आहे पण अधिकचं खाजगीकरण झालं तर काय. या सगळ्याचं प्रबोधन कसं करता येईल? आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आम्ही ऐकतो की आता खाजगी क्षेत्रातली मंडळी ऊर्जा क्षेत्रामध्ये गुंतवणूक करतात, विशेषतः आपलं सरकार आल्यानंतर. काय आहे हे सगळं? बघा, जर आपल्याला राज्याची प्रगती जर करायची असेल तर वीज ही लाईफलाईन आहे. जी. तर वीज आवश्यक आहे. तर तिथली गुंतवणूक जर करायची असेल तर आधी आपल्याला इथली गुंतवणूक करावी लागेल. आणि इथली गुंतवणूक लोक काय करतात आहे, तर सरकार त्यांना गॅरंटी देते आहे की आम्ही तुमची पॉवर विकत घेणार, म्हणजे पॉवर परचेस ॲग्रीमेंट्स होतात आहे. दुसरं जर सरकार घेत नसेल तर जसं डेटा सेंटर्स आहेत किंवा ACZs आहेत, तर त्यांना देखील आपण मुभा दिलेली आहे की आपण जर वीज निर्माण करत असाल तर आपली वीज डायरेक्ट तिकडे जाऊ शकते, आमचा काही संबंध नाही, महावितरणचा काही संबंध नाही. अशा प्रकारचं एक स्पर्धात्मक वातावरण निर्माण केलं आहे. या सरकारचा भूमिका अशी आहे की ग्राहकांना जशा प्रकारची वीज पाहिजे तशी वीज, किफायत दरात वीज, आणि त्यांना आपण चॉईस देखील देणार आहे. तर हा जो आमूलाग्र बदल झाला, जसं मोबाईलमध्ये की आज तुम्हाला ऑप्शन आहे कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरकडनं मोबाईल घ्यायचा. तर अशा दृष्टीने आपण पावलं टाकतो आहे आणि विजेची म्हणजे मुबलक अशी उपलब्धता असल्यामुळे वीज हा विषयच नाही. मग आता इन्व्हेस्टर इकडे काय येतात आहे, तर इन्व्हेस्टरच्या दृष्टीने आपण सोलरमध्येच 25-25 वर्षाचे पॉवर परचेस ॲग्रीमेंट करतो आहे. ₹2.80 ते ₹3.05 या दरांनी आपण पॉवर परचेस ॲग्रीमेंट करतो आहे आणि 25 वर्षासाठी. त्यामुळे इन्व्हेस्टरला देखील अतिशय एक बँकेबल चांगली अरेंजमेंट मिळते आहे. तो पैसे गुंतवतो आहे. एन्व्हायरमेंटचा देखील मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आहे. कारण आज बेस पॉवर म्हणून थर्मल पॉवरच लागत राहते. आज 60% पॉवर ही थर्मलच्या माध्यमातून आहे. पण आपल्याला आपण जे कमिटमेंट केलं की 2070पर्यंत आम्हाला थर्मलमधून पूर्ण बाहेर यायचं आहे. त्यामुळे आपल्याला अक्षय ऊर्जेकडे जावंच लागेल. पण ते सहज शक्य आहे? बिलकुल शक्य आहे. त्याचं कारणच आहे की 2070 हा भरपूर वेळ आहे. जर आपण आठवलं तर 2010मध्ये साधारणतः 80-85% हे थर्मल बेस होतं. आता त्या थर्मलला आपण जवळजवळ 50पर्यंत आणलेलं आहे. आता 50वरून आपल्याला 0वर नेण्यासाठी
70पर्यंतचा म्हणजे पुढच्या 40-45 वर्षाचा काळ आहे. आणि याच्यामध्ये इनोव्हेशन इतकं होत आहे की कुठेतरी बॅटरी स्टोरेज, शेवटी विजेचा विषय काय, वीज निर्माण तर करू शकतो पण निर्माण केलेली वीज ताबडतोब वापरावी लागते. आज स्टोरेज होत नाही. तर स्टोरेजमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इनोव्हेशन होत आहे. बॅटरी स्टोरेज फॉर एक्झाम्पल, समजा आपल्याला रात्री वीज निर्माण होते पण त्याची खपत नाही आहे, तर ती वीज आपण बॅटरीमध्ये स्टोअर करून ठेवायची. म्हणजे स्वस्तातली वीज आपण स्टोअर करून ठेवलेली आहे आणि दिवसा जी महाग वीज पडते ती महाग वीज आपण रिप्लेस करू शकतो. तर असे बरेचसे इनोव्हेशन होतात आहे. त्याच्यानंतर लोकांची आता मानसिकता बदललेली आहे की केवळ फक्त औष्णिक वीजावर अवलंबून न राहता न्यूक्लिअरकडे देखील लोकांचा हळूहळू एक्सेप्टिबिलिटी आहे. पंप स्टोरेज मी तुम्हाला सांगितलंच आहे. नंतर ग्रीन हायड्रोजनच्या माध्यमातून वीज निर्माण होणार आहे. तर अनेक प्रकारचे असे संशोधन होतात आहे. त्यामुळे 2070च्या आधीच आपण फेज आउट झालेलो असू. ऊर्जा खातं आणि राजकारण याचा कायम आपण संबंध पाहतो किंवा तो जोडला जातो आणि लोकांच्या मनामध्ये भीती पसरवण्याकरता सुद्धा ऊर्जा खात्याच्या काही निर्णयांचा वापर विरोधक करतात. स्मार्ट मीटर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती अनेक ठिकाणी याबाबत गैरसमज पसरवण्यात आले. नेमकं स्मार्ट मीटरनी सामान्य ग्राहकांचा फायदा काय आहे विश्वासजी, कसं सांगा? बघा अजितजी, तुमचं एकदम बरोबर आहे की अनेक नेत्यांचं नेतेपण हे MSCBच्या आंदोलनातूनच उभं झालं. त्याचं कारण असं आहे की हा अतिशय लोकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. वीज हा जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि महावितरण ही एकमेव कंपनी आहे की ज्याचे 3 कोटी ग्राहक आहेत. म्हणजे आज 12-13 कोटी जर आपलं पॉप्युलेशन असेल तर जवळजवळ 25% हे महावितरणच्या माध्यमातून आहे. आणि म्हणून तो लोकांच्या भावनेशी देखील निगडीत असा विषय आहे. आता बघा, मीटर हा म्हणजे महावितरण कंपनीचा गल्ला घेण्याची पद्धत आहे. ठीक आहे. कारण शेवटी महावितरणला खर्च काय असतो, महावितरणला म्हणजे महानिर्मितीच्या माध्यमातून कोळसा विकत घ्या, ऑइल विकत घ्या, लोकांचे पगार द्या, ट्रान्समिशन टावर्स तयार करा, ट्रान्समिशन लाईन्स काढा, डिस्ट्रीब्युशन नेटवर्क तयार करा, या सगळ्यांनी खर्च येत असतो. आणि हा खर्च झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यातनं पैसे रिकवर करण्यासाठी मुभा असते, आपण बिलं पाठवतो. पण त्याच्यातच जर गळती असेल आणि तेच जर बिलं पूर्ण झाले नाही तर मग प्रामाणिक ग्राहकांवर त्याचा बोजा येतो, ज्याला आपण गळती म्हणतो. मग कमर्शियल असो, ट्रान्समिशन लॉसेस असो, डिस्ट्रीब्युशन लॉसेस असतो. तर ते त्याला गळती कमी करण्याचं असेल. आणि दुसरं 3 कोटी म्हणजे ही जगातली सगळ्यात फार मोठी मोठी अशी वितरण कंपनी आहे. आता पूर्वीची मीटर तुम्ही आठवा. पूर्वी एक व्यक्ती यायचा, तो बघायचा, मीटरला लिहून जायचा. तर त्याच्यानंतर इतकं रिव्होल्युशन झालेलं आहे. आणि 3 कोटी जनतेला जर जागतिक स्तरावरची तुम्हाला सेवा द्यायची असेल तर तुम्हाला टेक्निकलचा फायदा घ्यावाच लागेल. तर स्मार्ट मीटर ते करतात. आता स्मार्ट मीटर हे सरकार लावणार आहे का? लावणार नाही. सुरुवातीला जोपर्यंत जनतेची पूर्ण म्हणजे सॅटिस्फॅक्शन होत नाही तोपर्यंत लावणार नाही, ही घोषणा झालेली आहे. त्यामुळे ते आता कन्फ्युजन नको. मात्र ट्रायल बेसिसवर सरकारी ऑफिसेस, MSCBचे कर्मचारी किंवा इंडस्ट्रियल ग्राहक ज्यांना स्वतःला स्मार्ट मीटर म्हणजे पाहिजे, जो मागेल त्याला स्मार्ट मीटर, हां, असं चालू आहे. त्यामुळे आपण जबरदस्ती देत नाही. मात्र स्मार्ट मीटरचे फायदे काय असू शकतात की आज रिकव्हरीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये महावितरणचे कर्मचारी घरोघरी जातात. त्यात मोठी कॉस्ट आहे. ही कॉस्ट कमी होईल. समजा एखाद्याने बिल भरलं नाही, साधारणतः 12 तासानंतर आपण त्याची वीज कापून टाकणार, तो पैसे भरेल, सुरू होऊन जाईल. म्हणजे नो रिकव्हरी कॉस्ट. म्हणजे याच्यामध्ये देखील प्रावधान असं होतं की समजा रात्री त्याचे पैसे संपले तर रात्री वीज जाणार नाही याची काळजी घेतली, दिवसा जाईल ती, अशा टाईपचं. दुसरं, तुम्हाला अजित आठवत असेल की पूर्वी आपण टेलिफोनसाठी रात्री 11 वाजता लाईन लावायचो आणि फोन करायचो, कारण तो डिफरन्शियल टॅरिफ रेट होता, 1/4 अर्धा असा तसा. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून आपण पुढे जाऊन डिफरन्शियल टॅरिफ देखील लावू शकतो. म्हणजे तुम्ही स्वतः असं ठरवू शकाल की मी वॉशिंग मशीन केव्हा लावावी, इस्त्री केव्हा करावी, कारण तुम्हाला कळत राहील की केव्हा विजेची दर कमी जास्त आहे. हे मी पुढचं बोलत आहे फार. तर याच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपण करू शकतो. रीडिंग घेऊ शकतो, मेसेजेस देऊ शकतो, कुठे मेंटेनन्ससाठी पॉवर कट होणार असेल तर त्याच्यातनं आपण मेसेज देऊ शकतो. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर केल्याशिवाय तुम्ही ग्राहकांच्या सर्व्हिसेस सुधारू शकत नाही, हे जगमान्य आहे. आणि अशा प्रकारचे स्मार्ट मीटर्स बिहारसारख्या राज्यात, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर अनेकांनी लावलेले आहेत. आता इथे होऊ शकतं की आपण ग्राहकांना अजून कन्व्हिन्स नाही केलं आहे. आणि जोपर्यंत ग्राहक कन्व्हिन्स होणार नाही तोपर्यंत आपण हे लावणार देखील नाही, हे थोडं सत्य आहे.
हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण स्पष्टपणे सांगताय की शासनानं स्मार्ट मीटर जोपर्यंत महाराष्ट्राची जनता ठरवत नाही तोपर्यंत हे बंधनकारक नाही, आपण लावणार नाही आहोत. विश्वासजी, महायुतीचं सरकार आल्यानंतर ऊर्जा खात्यानं काय असे डिसिजन घेतले जे लोकाभिमुख होते आणि देवेंद्र फडणवीस या द्रष्ट्या नेत्यानं ते घडवून आणलं? सर्वप्रथम की नाही, तुम्हाला जेव्हा मीटरची रिक्वायरमेंट असते नवीन कनेक्शन, त्याला भरपूर वेळ लागायचा. आज आपण 24 तासाच्या आत कनेक्शन देतो आहे. दुसरं, पेड पेंडिंग केसेस, म्हणजे पैसे भरले आहे तुम्ही पण कनेक्शनच मिळत नाही आहे. त्या 4-4, 4.5 लाखाच्या पेंडिंग केसेस राहायच्या, ते आज साधारणतः 30,000वर आले. आणि 30,000 म्हणजे रोजच्या रोज येणाऱ्या केसेस आहेत. तर आपण ताबडतोब त्याला कनेक्शन देतो आहे. त्याच्यानंतर समजा एखादी आपल्याला सूचना द्यायची असेल किंवा 3 तासासाठी मेंटेनन्ससाठी बंद राहणार आहे, आपण SMS द्वारे लोकांना कळवतो आधीच. नंतर आपलं बिल स्वतःच आपण फोटोकॉपी काढून अपलोड करून त्याप्रमाणे पेमेंट करू शकतो. काही अडचण नाही त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर जे जे लोक आहेत किंवा शेतकरी आहेत विशेषतः, त्यांना सोलर पंप पाहिजे होते. 3 लाख सोलर पंप आपण ऑलरेडी लावून टाकले आणि 9 लाख सोलर पंपचं अजून प्रावधान केलेलं आहे, ते देखील लोकांना मिळतील. नेटवर्कचा जो विषय होता ज्याच्यात लॉसेस खूप होते, तर 42,000 कोटीचे आपण RDSSच्या माध्यमातून त्याच्यात स्ट्रेंथनिंग ऑफ नेटवर्क असो, नंतर मग सबस्टेशन्स असो, विजेच्या तारा असो, अशा अनेक गोष्टी आहे, किंवा नवीन मीटर्स असो, असं आपण या सगळ्याच्यात लावत आहे. आणि याहीपेक्षा समजा पॉवर कुठे कमी पडली तर ताबडतोब मार्केटमधनं आपण ती उचलतो आणि ती लोकांपर्यंत पोहोचवतो. कुठे लोड शेडिंग होणार नाही याची आपण काळजी घेत असतो. विश्वासजी, 2 योजनांची खूप मोठ्या प्रमाणावरती चर्चा झाली. एक पंतप्रधानांची संकल्पना असलेली सोलर रूफटॉप आणि दुसरा महाराष्ट्रामधली मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, ज्याची माहिती आपण दिलीच, पण त्याची खूप चर्चा झाली. काय फायद्याचं आहे नेमकं ते लोकांना सोप्या शब्दात कसं सांगाल? माननीय प्रधानमंत्र्यांनी आता जी घोषणा केली ती अतिशय चांगली योजना आहे. त्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरावर आपापलं रूफटॉप सोलर आपण लावू शकतो. 300 युनिटपर्यंत वीज तुम्हाला त्याच्यातनं मोफत मिळणार. 300पेक्षा जास्त जर तुम्ही वीज निर्मिती केली तर त्यातनं तुम्हाला अर्थार्जन देखील करता येईल, अशी ती योजना आहे. आता परत या योजनेमध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे. 125 मेगावॅटचे रूफटॉप सोलर महाराष्ट्रातील लावले देखील. त्यामुळे जो काही टार्गेट होतं ते आम्ही पूर्ण केलेलं आहे. दुसरी जी योजना आहे जी महाराष्ट्राचं ऊर्जा क्षेत्रातलं अर्थकारण सुधारवणार आहे आणि शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असा होता की इतक्या मोठ्या सोलर निर्मितीला जागा कुठून मिळणार. तर देवेंद्रजींनी त्याचा प्रश्न असा सोडवला की सर्व कलेक्टरची एक बैठक घेतली, स्वतः त्यांनी बैठक घेतली आणि आमचे जे काही इव्हॅक्युएशन पॉईंट्स असतात, म्हणजे सबस्टेशनपासून ठराविक अंतरावर सरकारी जागा उपलब्ध असेल तर सरकारी जागा किंवा 1 रुपयामध्ये लीजवर ती मिळणार. आणि सरकारी जागा जर नसेल तर प्रायव्हेट लँड, म्हणजे शेतकऱ्यांकडनं, ज्याला आपण 1.25 लाख रुपये प्रति हेक्टर, म्हणजे 50,000 रुपये प्रति एकर दरवर्षी आपण देणार. इयर ऑन इयर 3% त्याच्यामध्ये वाढ, अशा प्रकारची ती योजना आहे. आणि आपण एक क्लस्टर तयार केले. आता या योजनेमध्ये 9,000 मेगावॅटसाठी सुरुवातीला 30,000 कोटीची गुंतवणूक अपेक्षित आहे. आता सरकारजवळ तर पैसा नाही, म्हणजे परत बघा देवेंद्रजींनी जे प्लॅन केला आहे, सरकारकडनं एक देखील पैसा जाणार नाही. 100 मेगावॅटचे क्लस्टर तयार केले. समजा नाशिक जिल्हा आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये 100 मेगावॅटची लँड जर मिळाली तर एक प्रायव्हेट डेव्हलपर येईल, पॉवर प्लांट तो टाकेल सगळे, त्याच्यासोबत पॉवर परचेस ॲग्रीमेंट होईल. त्या पॉवर परचेस ॲग्रीमेंटमधनं तो त्याचा नफा, बँकेचं लोन, इंटरेस्ट तो काढेल. त्याला 25 वर्षाचं त्याच्यानं उभं आहे. म्हणजे 30,000 कोटीची गुंतवणूक अशा प्रकारे होणार. याच्यासाठी साधारणतः 20,000 डायरेक्ट इनडायरेक्ट लोकांना रोजगार देखील मिळणार आहे. आणि मी तुम्हाला जे सांगितलं की शेतकऱ्यांना आपण जे 1.5 रुपयात वीज द्यायचो, ज्याला महावितरणला ज्याची किंमत 8 रुपये प्रति युनिट पडते, आणि हे जे डिफरन्स आहे हा सबसिडी क्रॉप सबसिडीमध्ये जातो. तर आता या नवीन योजनेनंतर क्रॉस सबसिडी वाचणार आहे. त्यामुळे औद्योगिक ग्राहकांना आणि वाणिज्यिक ग्राहकांना आपण विजेचे दर कमी करण्यात मदत होणारच आहे.
आणि जवळजवळ ही जी क्रॉस सबसिडी आहे याची 20,000 कोटीची रक्कम देखील वाचणार आहे. म्हणजे अशा प्रकारची ही योजना ही अतिशय दूरगामी योजना आहे. अर्थकारणावर देखील याचा परिणाम होणार आहे आणि शेतकऱ्यांचं जीवनमान देखील उजळणार आहे. विश्वजी, आपलं सरकार आल्यानंतर महावितरण, तिन्ही कंपन्या आणि एकूणच ऊर्जा खातं याच्यामध्ये देवेंद्रजींची टीम म्हणून असा कुठला स्वप्नोत प्रोजेक्ट होता की जो आपण केला आणि त्याचा महाराष्ट्राच्या जनतेला खूप फायदा झाला? हाच की शेतकऱ्यांचं जीवनमान कसं सुधारायचं, त्यांना वीज दिवसा कशी देता येईल आणि किफायत दराने कशी देता येईल, हा एक मोठा आम्हाला भेडसवणारा प्रश्नही होता, स्वप्नही होतं. पण ते देवेंद्रजींनी आलेल्या इतक्या चुटकीसारखं ते सोडवलं की त्याच्यातनं हा एक गेम चेंजर होणार आहे. आणि आम्हाला देखील समाधान आहे की या 2-2.5 वर्षामध्ये आपण महाराष्ट्रासाठी काहीतरी केलं. विश्वजी, आसपासच्या राज्यांमध्ये विशेषतः आपल्या शेजारची जी राज्य आहेत त्या राज्यांमधली वीजविषयक प्रगती पाहून निश्चित शेतकऱ्यांना दुःख वाटायचं. पण आपण म्हणताय तसे आपल्या भागातले शेतकरी या योजनेनंतर सरकारला दुवा देतील, त्याचं श्रेय निश्चित देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमला असेल. हे सगळं करत असताना याचा फायदा तर निश्चितपणे होणार होताच, पण हे सामान्यांसाठी करायचं आहे हे देवेंद्रजींनी सांगितलं होतं. बरं, दोन गोष्टी. एक तर देवेंद्रजी अतिशय तळागाळातल्या लोकांपर्यंत जातात. म्हणजे अंत्योदयाची संकल्पना राबवणारे खरे नेते म्हणजे देवेंद्रजी. मग ते मागेल त्याला शेततळे असो, जलयुक्त शिवार असो, शेतकऱ्यांसाठी मग आपण जेव्हा पीक विमा योजना आणली, अशा अनेक गोष्टी होत्या. त्याच्यातनं शेतकऱ्यांचं जीवनमान कसं सुधारायचं त्यांनी त्याचा नेहमीच ध्यास घेतला होता. आणि ते करता त्यांनी एका दगडात 2 पक्षी मारले. महावितरणचं अर्थकारण देखील याच्यातून सुधारणार आहे. म्हणजे कोणावरही बोजा न येता सगळ्या ग्राहकांना त्याचा फायदा करून अशा प्रकारची त्यांनी जी किमया केली हे ते केवळ तेच करू शकत होते असं आता मला इन रिट्रोस्पेक्ट वाटतं आहे. आणि हीच आता पूर्ण जी आपली केस स्टडी आहे ही संपूर्ण भारतामध्ये रिपीट होणार आहे. अर्थशास्त्राचे अभ्यासक तुम्ही आहातच, पण आता गेली अनेक वर्ष वीज क्षेत्राशी संबंधित सगळ्या गोष्टी हाताळत असताना आज महाराष्ट्र आपल्या सरकारमुळं विजेच्या बाबतीत देशामध्ये तुम्ही कुठं पाहता? पहा, मी तुम्हाला सांगितलं की जगामध्ये माझ्या मते नंबर 1, पण असं म्हणतात की नंबर 2, महावितरण कंपनी जगामध्ये नंबर 2 कंपनी आहे. हिचं जे टर्नओव्हर आहे हे 1,00,000 कोटीपेक्षा जास्त आहे. कर्मचारी संख्या 1,00,000 आहे. आणि तिन्ही कंपन्या जर पकडल्या तर 1,50,000 कोटीचं टर्नओव्हर म्हणजे बजेट ज्याला आपण म्हणू शकतो. 1,50,000 जवळजवळ एम्प्लॉईज आहेत आणि 3 कोटी याचे ग्राहक आहेत. अशी महाकाय जी कंपनी आहे केवळ महाराष्ट्रच आहे. म्हणजे उत्तर प्रदेश जरी लोकसंख्येमध्ये आपल्यापेक्षा मोठं राज्य असलं तरी आपली विजेची जी आवश्यकता आहे ही 30,000 मेगावॉटची आज. उत्तर प्रदेशची आत्ता कुठेतरी 20,000 मेगावॉटवर पोचते आहे. त्यामुळे इतर कोणते राज्य आपल्या तुलनात्मकदृष्ट्या आपल्या जवळ नाही. आणि आपण जी गती घेतली आपण पुढेच जाणार आहे. म्हणजे आपल्याला जर स्पर्धाच करायची आहे किंवा तुलनाच करायची आहे तर सिंगापूर, हाँगकाँग असे देश जिकडे वीज मोठ्या प्रमाणामध्ये वापरल्या जाते. विश्वजी, महावितरणशी जसे कोट्यवधी ग्राहक जोडले गेलेले आहेत तसा लक्षावधी लोकांचा महावितरणचा परिवार देखील आहे. अनेक कर्मचारी, अधिकारी हे या परिवारामध्ये आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारनं, महायुतीच्या सरकारनं काय असे महत्त्वाचे डिसिजन्स या कर्मचारी अधिकाऱ्यांकरता घेतले? बघा, देवेंद्रजींच्या कार्यकाळात आणि 2014 ते 19 जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा देखील कर्मचाऱ्यांच्या हिताचे अनेक विषय घेतले. विशेषतः त्यांची सुरक्षा. म्हणजे ट्रान्समिशन टॉवर्सवर जेव्हा लोक चढतात तर त्यांना 25-25, 30-30 लाखाचे असे स्पेशल आपण म्हणतात ना की सूट्स दिलेले आहेत की जे लाईव्ह असताना देखील कामं करू शकतील. नंतर त्यांचा इन्शुरन्सचा प्रश्न असो, घरामध्ये काही घटना घडली तर आपण अनुकंपा तत्त्वावर त्यांना ताबडतोब नोकरी देणं असो, किंवा पगारवाढीमध्ये देखील तुम्ही MSCBच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला विचारा की देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आणि बावनकुळे साहेब ऊर्जा मंत्री असताना ज्या प्रकारची वाढ झाली होती ती लोक आजपर्यंत त्याची आठवण करत होते. आता मागच्याच महिन्यामध्ये देवेंद्रजींनी जी त्यांची वाढ केली ती इतकी भरमसाठ केली की आधीचा देखील रेकॉर्ड त्यांनी मोडला. त्यामुळे कर्मचाऱ्यांना जर आपण खुश ठेवणं तर मग पूरसारखी परिस्थिती असो किंवा कोणची विपदा आपदा असो, शेवटी आमचा लाईनमन, आमचा कर्मचारी ज्या प्रकारे धावून जातो, जीव धोक्यात घालतो, त्याची पावती म्हणा किंवा कर्तव्य म्हणा
अशा अनेक योजना देवेंद्रजींनी कर्मचाऱ्यांसाठी आणलेल्या आहे आणि कर्मचारी अतिशय खुश आहेत. निश्चित विश्वासजी, कारण खरोखर फील्डवरती काम करणारे अत्यावश्यक सेवेमधले योद्धे म्हणूनच महावितरणच्या कर्मचाऱ्यांचं महाराष्ट्राच्या जनतेनं कायम ऋण ठेवलेलं आहे आणि निश्चित आपण त्याची पावती त्यांना दिलेली. विश्वासजी, आम्ही दिल्लीच्या बाबतीमध्ये किंवा इतर काही राज्यांमध्ये ऐकतो इतके युनिट वीज मोफत, तितके युनिट मोफत. हे सगळं महाराष्ट्रात का होऊ शकत नाही? आणि दुसरीकडे त्याला एक असाही अँगल असतो की हे खोटं आहे. नक्की काय आहे? वीज अभ्यासक म्हणून काय सांगा. बघा, हे सोपं असं अर्थगणित आहे. वीज खरेदी करण्यासाठी महावितरण कंपनीला समजा 100 रुपये लागत असतील, तिथे फ्रीमध्ये मिळत नाही वीज कुठून. समजा त्यांना वस्तू फ्रीमध्ये मिळत नसेल तर हा बेसिक प्रश्न आहे की ते फ्रीमध्ये देऊ शकतात का? आणि जर देऊ शकत असतील तर ते नक्कीच फसवा आहे. दिल्लीमध्ये किंवा पंजाबमध्ये आप सरकारने जे काही केलं त्यांनी ते फ्रीमध्ये वाटलं, पण त्याच्यामागे नियोजन काहीच नव्हतं. त्यामुळे कालांतराने त्यांना तो निर्णय रोल बॅक करावा लागला. आज त्यांना परत चार्ज करावं लागतं आहे. असं महाराष्ट्राने कधीच केलं नाही. न करण्याचं कारण असं की महाराष्ट्र हा एक प्रगत देश आहे, प्रगत राज्य आहे आणि प्रगत राज्य एका लेवलला आल्यानंतर तो परत रोल बॅक करून फ्री बीजच्या भानगडीत पडू शकत नाही, पहिली गोष्ट. दुसरं, आणि ते जर करायचं असेल तर त्याचं नियोजन व्हायला पाहिजे. आता देवेंद्रजींनी 45 लाख शेतकऱ्यांना 7.5 HP पर्यंतच्या पंपांना जेव्हा वीज बिल माफ केलेलं आहे तर त्याच्यामागे नियोजन आहे. म्हणजे थोडक्यात निवडणुकीच्या वेळी दिलेली जी आश्वासनं आहेत आणि निश्चितपणे वेगवेगळ्या सरकारांना विचारणा होत होती, पण ज्या वेळेला ते खरंच फसवं ठरलं आणि ते सरकार पूर्ण करू शकलं नाही, त्यावेळेला निश्चितपणे महाराष्ट्रामधल्या जनतेला सुद्धा आता निवडणुकीच्या तोंडावरती खरं काय खोटं काय हे आपण अतिशय चांगल्या पद्धतीने विश्वासजी समजावून सांगितलेलं आहे. विश्वासजी, काय देवेंद्र फडणवीस या नेत्याचं भविष्यामधलं ऊर्जा खात्याविषयीचं धोरण आहे? बघा, देवेंद्रजी एक अशी व्यक्ती आहे की हे पूर्ण महाराष्ट्राचा विचार करतात. महाराष्ट्राचा विचार करताना त्यांना उद्योगधंदे कसे वाढतील, उद्योगांना इज ऑफ डुईंग बिझनेस कसा देता येईल, लायसन्स राज कसं हटवता येईल, ब्युरोक्रेसीला कसं कामाला लावता येईल, डायरेक्शन देता येईल, या दृष्टीने ते प्रयत्न करतात. ते करताना शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहे, मग त्यांचा विमाचा प्रश्न असो, जलयुक्त शिवारासारख्या योजना असो, या सगळ्यातनं त्यांनी हे करतच असतात. तर त्यामध्ये वीज हे एक क्षेत्र आहे. ओव्हरऑल महाराष्ट्राची जी काही त्यांची कल्पना आहे त्या कल्पनेमध्ये विजेची जी काही आवश्यकता आहे त्या आवश्यकतेच्याबद्दल ते अतिशय आग्रही आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी प्लॅनिंग देखील केलेलं आहे. त्यामुळे पुढच्या 25 वर्षाचं देवेंद्रजींनी प्लॅनिंग केलं आहे. अशा प्रकारचं हे क्षेत्र काम करत आहे. विश्वजी, वीज क्षेत्रातल्या अनेक अवघड गोष्टी अतिशय सोप्या शब्दात तुम्ही सांगितल्या. सरकार काय करतंय ते सांगितलं. देवेंद्र फडणवीस या द्रष्टया नेत्यानं ऊर्जा खात्यामध्ये केलेल्या अतिशय चांगल्या आणि दूरगामी गोष्टींचं विश्लेषण करून आपण सांगितलं. विशेषतः कृषी सौर योजनेबाबत आपण दिलेली माहिती ही निश्चित मतदारांपर्यंत पोहोचून जनजागृती होणार आहे. आपले खूप खूप आभार. धन्यवाद.